आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। दामनी वफ्द के पेशरफ से स्कूली तलबा ने नायलॉन मांझे समेत दीगर समाजी मौज़ूआत पर पेश किए स्ट्रीट ड्रामे। अब्दुल सत्तार पर अंबादास दानवे का हल्ला बोल, अब्दुल सत्तार का रवैया निचला है, दानवे की तनकीद। अब खबरें तफसील से। शिरडी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रुकन असेंबली जितेंद्र आव्हाड ने श्री राम के ज़िम्न में काबिल एतराज़ बयान देने की मजम्मत में भारतीय जनता पार्टी की जानिब से उस्मानपुरा ऑफिस के रूबरू जितेंद्र आव्हाड की तस्वीर को जूते मारे गए। जितेंद्र आव्हाड यांनी जे श्रीरामाबद्दल जे आक्षेपाई वक्तव्य केलेले, या वक्तव्याच्या निषेधार्थ पुन्हा राज्यभरामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आहे। त्याच भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांचे फोटो जाळून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आले, जर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एक खूप संताप या ठिकाणी या महिलांमध्ये तसे कार्यकर्त्यांना सध्याला आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये विरोध घोषणा सध्या करण्यात आहे। आपण जर पाहिलं तर वारंवार हे याच्यातनं हे आक्षेपाई वक्तव्य केले जात आहे। आज तुम्ही सध्याला या ठिकाणी निषेध आंदोलन करताय। सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत ज्या पार्टीत त्या व्यक्तीने काम केलंय ना, त्यांनी कोणत्या हिंदू धर्माविषयी ना कोणत्या जातीविषयी काम केलं। तो औरंग्याची औलाद आहे, तो डुकराची औलाद आहे, त्याला कितीही गलिच्छ उपमा दिल्या तरी त्या कमीच आहे। कारण आज आपण बघतोय की श्रीरामाला जिवंत असताना 14 वर्ष वनवास भोगावा लागला। तोच वनवास आज 500 वर्ष ते भोगतायत आणि त्या वनवासाचं स्वरूप चांगल्यामध्ये करून त्याचं राम मंदिर स्थापित करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करताय। आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किड्यांना भीती आहे की यांचं मतदान आता यांना कसं पाडून घ्यायचं, कारण यांनी आजपर्यंत लोकांना टोप्या घालायचंच काम केलंय आणि राम मंदिराचा फायदा हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होणार। कारण ही हिंदू देवतांची, हिंदू लोकांची अस्मिता ही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी जपली आहे आणि याची भीती म्हणून यांनी ही गलिच्छ गरळ ओकली आहे। खूप संताप तुम्ही आता सध्याला व्यक्त करता का? यामध्ये एकच आहे की आपण त्यांनी आज जितेंद्र आव्हाडांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे आणि जसं की 500 वर्षानंतर आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा होणार आहे रामाची आणि अशा पद्धतीचं दळभद्र व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या कार्यकर्त्याचा संताप जर आपण बघितलं, या ठिकाणी संतापले, या ठिकाणी चपला मारून, जोडे मारून या ठिकाणी आंदोलन निषेध या ठिकाणी आव्हाड यांचा करण्यात आलेला आहे। रियासत के मार्केटिंग और अखिलियती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार के तसव्वुर से सिल्लोड में जारी सिल्लोड फेस्टिवल में मशहूर फिल्मी अदाकारा लावनी फनकारा गौतमी पाटिल का प्रोग्राम हुआ। गौतमी पाटिल को देखने के लिए और इसकी झलक कैमरे में बंद करने के लिए शायकीन का हुजूम नजर आया। रियासत के मार्केटिंग और अखिलियती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार के तसव्वुर से सिल्लोड में जारी सिल्लोड फेस्टिवल में गौतमी पाटिल समेत दिगर फनकारों ने पेश किए गए रक़्स पर शायकीन ने भरपूर दाद दी। अब्दुल सत्तार के हाथों फनकारों को यादगारी निशानी गुलदस्ते देकर इस्तकबाल किया गया। अब्दुल सत्तार ने शमा रोशन की और प्रोग्राम का आगाज़ हुआ। इस प्रोग्राम में मर्द व ख़वातीन कसीर तादाद में मौजूद थे। इस मौके पर सदर बल्दिया राजश्री निकम, नायब सदर बल्दिया अब्दुल समीर, ज़िला बैंक के चेयरमैन अर्जुन पी गाड़े, शिवसेना ताल्लुका चीफ देवीदास पी लोखंडे वगैरह मौजूद थे।
सत्तार का यही रवैया है, हुकूमत इस रवैये को फरोग देती है। इन अल्फाज में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अहमदास दानवे ने वजीर अब्दुल सत्तार पर हल्ला किया है। तो याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीने झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे। आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे। पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वागतात आणि ज्या पद्धतीने भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही, परंतु सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे आणि सत्तारांची संस्कृती आताच्या गद्दार लोकांच्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने मान्य आहे आणि म्हणून या अशा पद्धतीने याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो। परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणाऱ्या काळात जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं। मला असं वाटतं 50,000 लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं आणि लॉ अँड ऑर्डर सांभाळणे पोलिसांची जबाबदारी असते। ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही, मंत्र्यांनी आदेश काही पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट। आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीने तिथं सिल्लोडमध्ये बटीक झालेली असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। परंतु सत्तारांची ही वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची, नीच वृत्तीची, नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी म्हणेन। केवळ सत्तार नाही तर ते मंत्री आहेत, पण सत्तार आहेत ना, आपण मुद्दा आहे। मंत्र्यात पण फरक असतो। मंत्री अनेक लोक असतात ना, ठीक आहे, विरोधी पक्षात मंत्री असतात, वेगळ्या विचाराचे लोक असतात, परंतु ही भाषा, ही वृत्ती ही सत्तारांमध्येच असू शकते आणि म्हणून या वृत्तीला मागच्या काळात काय काय बोललेली आहे सत्तार हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राला माहिती आहे। आता सरकार याची दखल घेईल असं मला मुळीच वाटत नाही, कारण हे घेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, पण ते जनता निश्चित याची दखल घेईल। तरी पण तुम्ही सरकारला काही आवाहन करणार आहात? सरकार तर अशा वृत्तीला प्रोत्साहन देतं ना। काय केलं सत्ताने या सरकारने मागच्या काळात? कित्येक आमदारांनी रिव्हॉल्वर काढले, कित्येक आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं, कित्येक आमदारांनी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडले। सरकारने कोणती पावलं उचलली? त्यामुळे या सरकारकडून मला असं वाटत नाही की अपेक्षा जनतेने आम्ही ठेवावी। हे पहिल्यांदाच नाही तर हे अनेकदा सातत्याने घडते। नाही, याच्या आधी घडलं, पण तो अशी भाषा एवढ्या लोकांमध्ये आणि माईकवर एखादी गोष्ट अनावधानानं घडू शकते असं मी मानेल, परंतु ही अनावधानाने भर पब्लिकमध्ये माईकवर अशा पद्धतीनं बोलणं मला ते पहिल्यांदाच होत आहे। शहर पुलिस कमिश्नर ऑफिस के तहत दामनी वफ्द के पेशरफ से शहर में मुख्तलिफ समाजी मौज़ूआत पर स्कूली तलबा के स्ट्रीट ड्रामे पेश किए गए। शहर पुलिस कमिश्नर ऑफिस के तहत आने वाले दामनी वफ्द के पेशरफ से शहर में मुख्तलिफ समाजी उन्वानात पर स्कूली तलबा स्ट्रीट प्ले पेश कर रहे हैं। पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस डिप्टी कमिश्नर अपर्णा गीते की रहनुमाई में पुलिस इंस्पेक्टर अमरपाली ताइड़े, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर कांचन मिर्धे समेत तमाम दामनी वफ्द के ताउन से ये स्ट्रीट प्ले पेश किए जा रहे हैं। इसके लिए गीता विद्या मंदिर के तलबा ये स्ट्रीट प्ले पेश कर रहे हैं। इसमें मोबाइल के मुज़ीर असरात, नशे की आदत, लड़कियों का अदम तहफ़्फ़ुज़ और इसमें दामनी वफ्द का किरदार, नाइलोल मांझे के मुज़ीर असरात वगैरह समाजी मौज़ूआत पर ये ड्रामे पेश किए जा रहे हैं। तुला सांगितलं होतं ना पतंग नको उडू, हे बघ तुझ्यामुळे यायला लागला आता। बघा पतंगामुळे एका लहान मुलाचा गळा कापला, एवढे पक्षानेही पंख कापता यामुळे। चला मग अशा अनेक घटना घडतात, संकल्प करूया, त्यावेळेस आपण वापरूया। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़।
धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। मरकजी और रियासती हुकूमतों की कई फलाही स्कीमें हैं। हल्का इंतखाब में आइंदा 100 यौम में 1 लाख मुस्तफिदीन को हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों का फ़ायदा दिया जाएगा। ये बात रियासत के मार्केटिंग और अक़लियती तरक्याती वज़ीर अब्दुल सत्तार ने कही है। सिल्लोड ताल्लुक़े में श्रवण बाड़, संजय गांधी, इसी तरह की स्कीमों पर तकरीबन 1200 अहल मुस्तफ़िदीन को अब्दुल सत्तार के हाथों मंजूर किए गए मकतूब तकसीम किए गए। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की तस्वीर को जयंती के ज़िन में हार पहनाकर खिराज अक़ीदत पेश किया गया और प्रोग्राम का आगाज़ हुआ। अब्दुल सत्तार के यौम पैदाइश के ज़िन में भारूड़कर शेखर निरंजन भाखरे का प्रोग्राम मुनक़िद किया गया था। अब्दुल सत्तार ने इस मौके पर इन स्कीमों पर पुरअसर तरीके से अमल दरामद करने के लिए अफसरान को हिदायतें दी। कुर्सी पर बैठ जाओ और सबके पास जितने के पास है उतने लोगों ने अपना हाथ ऊपर करो, एक हाथ ऊपर करो, वो भी बताओ। और इसके बाद में जो लोग रह गए उनको सबको 3 दिन के अंदर उसकी फाईल पूरी हो जाएगी। जे राहिलेले याला 3 दिवसाच्या आत सर्वांची पूर्तता करून तुम्हाला सर्वांना दिली जायला पाहिजे। इतक्या लोकांची आता तुमच्याकडे हे फोटो काढल्या, त्याची प्रिंट काढा आणि त्या गावामध्ये करण्यासाठी आपल्या गाड्या घ्या। सरकारच्या अनेक योजना याच्यानंतरही मिळणार आहे। बचत गटाला आम्ही वेगळे पैसे देणार आहे। त्यानंतर एक जोडधंदा म्हणून शेतकरी 50,000 तुमचे आणि 1.5 लाख रुपये अनुदान देण्यात जाणार आहे, जेणेकरून तो बिझनेस व्यापार करता येईल। नाही तो योजना देण्यासाठी कोणी गडबड केली तर मग देणार कोण? तुमच्याकडे कोणी योजना घेण्याचे पैसे घेतले का? कोणत्याही सरकारी योजना त्याचा खर्चही आमचे लोक करणार आहेत। तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायचा नाही। कोणी पैसे मागितले तर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायची, करणार नाही। तुम्हाला इतक्या योजना याच्यामध्ये सरकारने शिक्षणापासून मेडिकल पासून तर तुम्हाला शासकीय अनुदान असेल, घरकुल असेल आणि विशेषतः यामध्ये जे काही साहित्यापासून तर अनेक योजनांचा लाभ आहे। परंतु त्या योजनेचा लाभ आपल्याला घेताना नोंदणी करणं आवश्यक आहे। लाभ देताना आपण आपल्या घरामध्ये, कोणाच्या प्रायव्हेट घरामध्ये, एकमेकाच्या घरामध्ये काम करत बी असेल त्यांनाही या नोंदणीचा फायदा मिळाला पाहिजे। पेट्या पूर्ण आलेल्या आहेत, त्यांचे टोकन आहे। फास्ट वाटायचं असेल, फास्ट लवकर, तो ये समोर जसे जसे बसलेले 1 लाईन महिलाची उठायची, 1 लाईनची आणि आपल्या आपल्या पेट्या ते टोकन द्यायचं। टोकन पोलिसांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वाला व्यवस्थित, तुम्ही 4 तासापासून बसले। जिले के दिही इलाकों में कानून और अमन मुतासिर न हो, इसके लिए अपर जिला कलेक्टर जनार्दन
विधाते ने जिले में हुक्म इम्तना का हुक्म जारी किया है। इस हुक्म पर 15 जनवरी 2024 तक अमल किया जाएगा। इस हुक्म इम्तना के तहत ज़िले में हथियार रखना बगैर इजाज़त 5 से ज़्यादा अफराद जमा होने पर पाबंदी आयद की गई है। इसी तरह से 5 से ज़्यादा लोग जमा होने के लिए इजाज़त देने का इख्तियार ज़िला पुलिस सुपरिटेंडेंट को है। जलसा जुलूस मोर्चे के लिए इजाज़त लेना ज़रूरी है। इस हुक्म नामे की पामाली करने वाले के ख़िलाफ़ कार्रवाई की जाएगी। इसकी वजाहत की गई है। ज़िला इंतज़ामिया ने हुक्म इम्तना जारी करने के बाद अब ज़िले में बग़ैर इजाज़त 5 से ज़्यादा अफराद जमा नहीं हो सकते। यह हुक्म 15 जनवरी तक दीही इलाकों में नाफिज रहेगा। शहर में कोरोना के नज़रिए से म्युनिसिपल कॉरपोरेशन तैयार हैं। शहरी हिरासा न हो, ऐसी अपील म्युनिसिपल कॉर्पोरेशन के तिब्बी मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा ने एडीएन से बातचीत करते हुए की। सध्या शहरामध्ये जी कोविडची परिस्थिती आहे तर दररोज कोविडचे रुग्ण जे आहेत ते 5-7 कधी 10-15 असे मागच्या 2 आठवड्यापासून पॉझिटिव्ह निघत आहेत। तर आपण ज्या काही राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या आपल्याला गाईडलाईन प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण पूर्ण त्याच्याविषयीच्या पूर्ण बैठका घेतलेल्या आहेत। आपल्याकडचे जे काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहेत आणि PSA प्लांट आहेत त्याचा आपण मॉकड्रिल घेतलेला आहे। इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट पूर्ण फंक्शनिंग आहेत याचं पूर्ण आपण मॉकड्रिल घेतलेला आहे। आणि जे टेस्टिंग आहे सर्वात महत्त्वाचं मला जे सांगायचं आहे, छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये डे 1 पासून आपण टेस्टिंग मोर दॅन 150 आता 200-250 पर्यंत आपण टेस्टिंग करत आहोत। आणि त्या टेस्टिंगच्या अनुषंगानेच एवढा नंबर आपल्याला जे काही आहे ते डिटेक्ट होत आहे। आणि ILI सारीचे जे पेशंट आहेत त्याचं पण आपला सर्वेलन्स चालू आहे। जे काही ILI सारीचे पेशंट आहेत त्यांचं कंपल्सरी आपण पूर्ण हेल्थ सेंटरवर टेस्टिंग करत आहोत। टेस्टिंगसाठी शहरातल्या कुठल्याही नागरिकाला लॉंग डिस्टन्स जाण्याची गरज नाही, कारण की पूर्ण आपल्या 40 सेंटरवर आपण टेस्टिंग ठेवलेलं आहे। आणि मेल्ट्रॉन आणि UOC पदमपुरा या दोन्ही ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत आपलं टेस्टिंग चालू आहे। जो काही औषध साठा किंवा जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्समध्ये जे काही मेडिसिन्स आहेत तर ते मेडिसिन्स आम्ही अवेलेबल म्हणजे आपल्याकडे उपलब्ध होते। जे काही 1-2 शॉट होते ते आम्ही अवेलेबल करून घेतलेले आहेत। सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याकडे औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। आज रोजी रुग्णांची संख्या किती आहे आणि काय परिस्थिती आणि तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना? आज रोजी ॲक्टिव्ह रुग्ण जे आहेत ते 47 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। त्यामधले फक्त एक जे डॉक्टर आहेत ते ऑन अ सेफर साईड म्हणून ॲडमिशन, त्यांना काही ऑक्सिजन वगैरे काही चालू नाही आहे, पण ते हॉस्पिटलाइज्ड आहेत। बाकीचे जे सर्व रुग्ण आहेत ते होम आयसोलेशनमध्ये आहेत। त्यांना आमच्या वॉर रूमवरून दैनंदिन कॉन्टॅक्ट करण्यात येतो आहे। त्यांच्या हेल्थबद्दल त्यांची पूर्ण विचारपूस करण्यात येते आणि त्यांना काही जरी मेडिकल असिस्टंट लागलं तर ते आमच्या वॉर रूमवरून त्यांना देण्यात येत आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की ज्यांना सर्दी खोकला वगैरे आहे अशा लोकांनी मास्क वापरणं गरजेचं आहे। त्यांनी गर्दीत जाऊ नये आणि घरातही त्यांनी म्हणजे बाकीच्या आपल्या फॅमिली मेंबरला हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये याच्यासाठी त्यांनी थोडं आइसोलेटेड राहणं आवश्यक आहे। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। दामनी वफ्द के पेश रफ्त से स्कूली तलबा ने नायलोन मांझे समेत दीगर समाजी मौज़ूआत पर पेश किए स्ट्रीट ड्रामे। अब्दुल सत्तार पर अंबादास दानवे का हल्ला बोल, अब्दुल सत्तार का रवैया निचला है, दानवे की तनकीद। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।